नदीवर हे अस्थिविसर्जन करण्यात आलेले आहेत। यावेळी जय पवार, पार्थ पवार, योगेंद्र पवार आणि पवार कुटुंबातले काही सदस्य हे सुद्धा उपस्थित होते आणि पार्थ पवारांनी अजितदादांच्या अस्थींचं विसर्जन हे या करा नदीमध्ये केलेलं आहे। संपूर्णपणे कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित होते आणि करा नदीच्या प्रीतिसंगमावर हे अस्थिविसर्जन आता काही वेळापूर्वीच अजितदादांचं झालेलं आहे। अमोल, अत्यंत शोकाकुल वातावरण संपूर्ण बारामतीमध्ये आहेच। पवार कुटुंब सुद्धा शोकसागरात सध्या बुडालेलं आहे, शिवाय राज्यभर सुद्धा शोक व्यक्त होतोय। अमोल, काय सांगता येईल या सगळ्याबद्दल? खर तर अजूनही असं वाटत नाहीये की अजित पवार हे आपल्यामध्ये नाहीयेत। प्रत्येक जणाला असं वाटतं की अजित पवार अजूनही सोबत आहे, ते कुठेतरी येतील, कुठून तरी आवाज देतील, अशा भावना प्रत्येक पदाधिकाऱ्यांच्या आहेत, कार्यकर्त्यांच्या आहेत। आजही सकाळी बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात आपण पाहिलं की अजितदादांच्या राख सावरण्याचा जो विधी होता, त्या विधीला सुद्धा बारामतीकरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावलेली होती। अजित पवारांना शेवटच्या क्षणापर्यंत पाहण्याची प्रत्येकाची इच्छा होती।